शिवलीलामृत सार 15व्या अध्यायातील नित्यपाठाच्या 42 ओव्या. ओम नमोजी शिवा अपरिमिता आदि अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता हे रंबताता जगद्गुरु ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा अनादि सिद्धा आनंदवन विलासा मायाचक्र चाळका अविनाशा अनंतवेशा जगतपते. जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या मनोजदमना मनमोहना कर्ममोचका विश्वंभरा. जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे भुक्तिमुक्ती आनंद कल्याण नाना संकष्टे विघ्ने दारुण न बाधती कालत्रयी. संकेते अथवा हास्य करून भलत्यामिषे घडो शिवस्मरण न कळता परिस लोहा लागून झकटता सुवर्ण करीतसे. न कळत प्राशिता अमृत अमर काया होत यथार्थ औषध नेनता भक्षित परिरोग हरे तत्काळ. जय जय मंगलधामा निज जन तारक आत्मरामा चराचर फलांकित कल्पद्रुमा नामा अनामा अतिता. हिमाचल सुता मनरंजना स्कंदजनका शफरी ध्वज दहना ब्रह्मानंदा भाललोचना भवभंजना महेश्वरा. हे शिवा वामदेवा अघोरा तत्पुरुषा ईशाना ईश्वरा अर्धनारी नटेश्वरा गिरिजारंगा गिरीशा. धराधरेंद्र मानस सरोवरी तू शुद्ध मराळ क्रीडसी निर्धारी तव अपार गुणांसी परोपरी सर्वदा वर्णिती अम्नाय. न कळे तुझे आदिमध्यावसान आपणची सर्व करता कारण कोठे प्रकटसी याचे अनुमान ठाई न पडे ब्रह्मादिका. जानोनी भक्तांचे मानस तेथेसी प्रकटसी जगन्निवास सर्व काळ भक्त कार्यास स्वांगे उडी घालीसी. सदाशिव ही अक्षरेचारी सदा उच्चारी ज्याची वैखरी तो परम पावन संसारी होऊनी तारी इतरांते. बहुत शास्त्र वक्ते नर प्रायश्चित्तांचे करिता विचार परिशिव नाम एक पवित्र सर्व प्रायश्चित्त आगळे. नामाचा महिमा अद्भुत त्यावरी प्रदोष व्रत आचरत त्यासी सर्व सिद्धी प्राप्त होत सत्य सत्य त्रिवाचा. जय जयाजी पंचवदना महापाप द्रुमनी कुंतना मदमत्सर कानन दहना निरंजना भवहारका. हिमाद्रीजा माता गंगाधरा सुहास्यवदना कर्पूर गौरा पद्मनाभमन रंजना त्रिनेत्रा त्रिदोष शमना त्रिभुवनेशा. नीलग्रीवा अहिभूषणा नंदीवहना अंधकमर्दना दक्ष प्रजापती मख भंजना दानवदमना दयानिधे. जय जय किशोर चंद्रशेखरा उर्वीधरेद्र नंदिनीवरा त्रिपुरमर्दना कैलास विहारा तुझ्या लीला विचित्र. कोटी भानुतेजा अपरिमिता विश्वव्यापका विश्वनाथा समाधिप्रिया भूतादिनाथा मूर्ता मूर्ता त्रयीमूर्ते. परमानंदा परमपवित्रा परात्परा पंचदश नेत्रा पशुपते पयफेन गात्रा परम मंगला परब्रह्मा. जय जय श्री ब्रह्मानंद मूर्ती तू वंद्य भोळा चक्रवर्ती शिवयोगी रूपे भद्रायू प्रती अगाध नीती कथिलीस. जय जय भस्मोद्धूली तांगा योगी ध्येया भक्त भवभंगा सकल जन आराध्य लिंगा नेई वेगी तुझपासी. जेथे नाही शिवाचे नाम तो धिक ग्राम धिक आश्रम धिक गृह पुर उत्तम आणि दानधर्मा धिक्कार. जेथे शिवनामाचा उच्चार तेथे कैचा जन्म मृत्यू संसार त्यासी शिव शिव छंद निरंतर त्याही जिंकिले कळी काळा. जयाची शिवनामी भक्ती तयाची पापे सर्व जळती आणि चुके पुनरावृत्ती तो केवळ शिवरूप. जैसे प्राणियांचे चित्त विषयी गुंते अहोरात तैसे शिवनामी जरी लागत तरी मग बंधन कैचे. कामगज विदारक पंचानना क्रोध जलद प्रभंजना लोभांधकार चंडकिरणा
धर्मवर्धना दशभुजा मत्सरविपीकन कृशाना दंभनगभेदका सहस्त्रनयना लोभ महासागर शोषणा अगस्त्य महामुनी वर्या आनंद कैलास विहारा निगमागम वंद्या दिनोद्धारा रुंडमालांकित शरीरा ब्रह्मानंदा दयानिधे धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी परायण सदा शिवलीलामृत पठन किंवा श्रवण करीती पै सूत सांगे शौनकादिकां प्रती जे भस्म रुद्राक्ष धारण करीती त्यांच्या पुण्यासी नाही गणती त्रिजगती धन्यते जे करीती रुद्राक्ष धारण त्यांसी वंदिती शक्रद्रोहीन केवळ तयांचे घेता दर्शन तरती जन तत्काळ ब्राह्मणादी 4 वर्ण ब्रह्मचर्यादी आश्रमी संपूर्ण त्रिबालवृद्ध आणि तरुण यही शिवकीर्तन करावे शिवकीर्तन नावडे अनुमात्र ते अत्यंत जाणोनी अपवित्र लेईले नाना वस्त्रालंकार तरी केवळ प्रेतसी जरी भक्षिती मिष्टान्न तरी ते केवळ पशु समान मयुरांगीचे व्यर्थ नयन तैसे नेत्र तयांचे शिव शिव म्हणता वाचे मूळ न राहे पापांचे ऐसे महात्म्य शंकरांचे निगमागम वर्णिती जो जगदात्मा सदाशिव जासी वंदिती कमलोद्भव गजास्य इंद्र माधव आणि नारदादी योगींद्र जो जगद्गुरु ब्रह्मानंद अपर्णा हृदयाब्ज मिलिंद शुद्ध चैतन्य जगदादी कंद विश्वंभर दयाब्धी जो पंचमुख पंचदश नयन भार्गव वरद भक्तजीवन अघोर भस्मा सूरमर्दन भेदातीत भूतपती तो स्वजन भद्रकारका संकट रक्षिसी भोळे भाविका ऐसी कीर्ती अलोलिका गाजतसे ब्रह्मांडी मनोनी भावे तुझ लागून शरण रिघालो असे मी दीन तरी या संकटातून काढुनी पूर्ण संरक्षी. नित्यपाठाच्या 42व्या समाप्त.